मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीस पुणे येथून 8 तासात ठोकल्या बेड्या. भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई. दिनांक 29/11/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजताचे सुमारास जिलानी मेडिकल, मुकुंदनगर या ठिकाणी आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान व जिशान रुस्तम अली खान असे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ते एकमेकांची चेष्टामस्करी करत होते. आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने त्याचा राग येऊन त्याने मेडिकलचे काउंटरवरील खात्री हातात उचलून काउंटरच्या आतमध्ये येऊन जिशान रुस्तम अली खान याचे पाठीत कात्रीने वार करून त्यास गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झाल्याने जिशान यास औषधोपचारकामी साईदीप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे दाखल केले असता दिनांक 30/11/2024 रोजी त्याचेवर औषधोपचार चालू असताना तो मयत झाला. बाबत नसीब अली रुस्तम अली खान यांचे फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्टेशन 791/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती समजली की सदर आरोपी हा पुणे येथून पळून गेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकातील अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून सदर आरोपी ताब्यात घेण्याकामी पुणे येथे तपास पथक रवाना होऊन त्याची सदर गुन्ह्यातील आरोपी नामे शमशुद्दीन निजामुद्दीन खान राहणार मुकुंदनगर यास पुणे येथून शिताफीने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 8 तासात ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे. सदरची कारवाई विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभागीय अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जगदीश मुलगीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिंदे, संदीप घोडगे व पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख, प्रमोद लहारे यांनी केली आहे.